लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गंगापूर रोड परिसरातील महिने घेतले टोकाचे पाऊल, कारण अजूनही गुलदस्त्यात। गंगापूर रोड परिसरातील 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील अथर्व योगेश गुजराती वय वर्ष 40 यांची पत्नी भक्ती अथर्व गुजराती वय वर्ष 37 यांचे घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार गंगापूर रोड पोलीस स्टेशन येथे नुकतीच दाखल झाली असून भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायाने सराफी असून आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली। ही घटना येवले परिसरात पसरताच येवल्यातील सर्व सराफी व्यावसायिकांनी सराफी दुकाने बंद ठेवली। भक्ती अथर्व गुजराती यांना 5 वर्षाचा मुलगा असून भक्ती गुजराती यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी जोपर्यंत भक्तीचे पती अथर्व गुजराती यास अटक होत नाही तोपर्यंत गंगापूर पोलीस स्टेशन येथेच ठिय्या आंदोलन केले आहे। घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे। माझी मुलगी भक्तीला सासू सासरे नवरा यांनी सगळ्यांनी तिला फार टॉर्चर केलं। सारखं तिच्याशी बोल, घाबरू नको, तिला खूप टॉर्चर करत राहते छोट्या छोट्या गोष्टींनी। सारखे तिच्या बरोबर भांडण करायचे। आज आम्ही सर्वात इथे गंगापूर पोलीस स्टेशनला इथे जमलेलो आहे। जोपर्यंत आमच्या बहिणीला न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार आणि कोणताही अंत्यसंस्कार करणार नाही। आता रात्रीचे 11:30 पाऊण 12:30 वाजले। आम्ही सर्व समाज इथे रात्री इथे हजर। आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि आरोपींना सदर आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही हाताळणार नाही आणि अंत्यसंस्कार होऊ देणार नाही। काल संध्याकाळी आमची पुतणी येवल्या येथे तिचं माहेर पण आणि सासर पण नाशिकला ते राहायला आले। गेले 10 वर्षापासून त्यांचं लग्न झालेलं, एक लहान मुलगी तिला मुलगा। अशा परिस्थितीमध्ये जे इथं समजलं का तिला गेली 10 वर्षापासून सासूला मुलगी आवडत नव्हती, या कारणास्तव तिला त्रास देत होते। आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। काल रात्रीपासून प्रेत म्हणजे काल रात्री ती वारली, सकाळी आम्हाला कळवलं आणि सकाळपासून ते आत्ता 9, 9:30, 10 वाजलेले आहे। आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन गंगापूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी आलेलो असताना पोलीस किती गांभीर्याने घेतात हे आम्हाला चांगलं कळतं आणि या ठिकाणी त्या मुलीला तिचं प्रेत जोपर्यंत आरोपींना आणत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहू। उद्या जरी त्यांनी आरोपीला नाही आणलं तरी उद्या सुद्धा आम्ही ते प्रेत जाणार नाही, ही आमच्या सुवर्णकार समाजाची मागणी आहे। आणि पोलीस आम्हाला माहीत आहे का कशी आमचा सुवर्णकार दुसऱ्याने लाईव्ह आत्महत्या केली। 3 वर्ष झाले त्याला अजूनही आरोपींना आणलेलं नाही। आणि अशा गोडीत बोलून जर का पोलिसांनी सांगितलं का आम्ही त्यांना आणू, तुम्ही आता घरी जा, त्या मुलीला जाळून टाका, म्हणजे पोलिसांना कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये गांभीर्य कधीच नसतं। आम्हाला माहीत आहे काम करत असताना जेव्हा आम्ही समाजासाठी लढत असतो, झगडत असतो, मरत असतो, या टायमाला पोलीस गोड बोलतात आणि गोड बोलून जेव्हा आम्हाला घरी पाठवतात तेव्हा दुःख झाल्याशिवाय आम्हाला होत नाही। मग पोलीस स्टेशनच्या चक्रा मारल्याशिवाय पर्याय नसतो। म्हणून आम्ही या ठिकाणी अतिशय भयावह अशा परिस्थितीमध्ये आमचं तर लेकरू आमच्या ताब्यातून निघून गेलेलं आहे आता, परंतु आम्हाला ते आरोपी इथं पाहिजे, त्याशिवाय पोलीस स्टेशन मधून आम्ही कुठेही जाणार नाही। माझी भाची भक्ती अथर्व गुजराती, हिचं लग्न होऊन 10 वर्ष झाले। तिला 5 वर्षाचा मुलगा आहे। तिचं जसं लग्न झालं तसं तिच्या सासूला ती आवडत नव्हती, त्याच्यामुळे ती सारखी तिला टॉर्चर करायची। तिला कुठं गेली तिला आम्ही सांगितलं का तू जाऊ नको, पण तिचा नवरा तिला लाडी गोडी लावून तिला प्रत्येक वेळेस घेऊन जायचा। तो 2-4 दिवस चांगला राहिला की रात्री तिला इतका त्रास द्यायचा। ती पोरगी शेवट तिला काय करायचं तिला समजायचं नाही। ती प्रेमविवाह केल्यामुळे ती आईवडिलांकडे जायला घाबरायची। तिला खूप त्रास दिल्यामुळे काल शेवट तिने आत्महत्या करून घेतली। आज तिचा लहान बाळ आहे, त्याचं काय व्हायचं, कसं व्हायचं। आज माझ्या भाऊजाईने तिला
तो हाताच्या फोडासारखं माझ्या भाऊजाईने तिला मोठं केलं. तिच्या लग्नामध्ये त्या लोकांनी जेवढं सांगितलं ते एकूण एक वस्तू त्यांनी केली. त्यांनी जे सांगितलं, जे आम्हाला नाही करायचं होतं अशा वस्तू पण माझ्या भाऊजाईंनी केल्या. त्यांच्या कुठल्याही अपेक्षा आम्ही बाकी ठेवल्या नाही. तिची नणंद आली की तिच्या बरोबर भांडायची, सारखी सांगायची की तू भाऊ तिला सोडून दे, आपण तिच्यासाठी दुसरी बायको आणू. त्याला तिचं सासू सासरे, तिला सासू आणि नणंद सारखे टॉर्चर करायचे. तिला वेगळी राहिली तरी पण तिला सुखाने राहू दिलं नाही त्या लोकांनी. जातीतली आणून तिला एका सांगायचे का तिला सोडून दे आणि आपण आपल्या जातीची आणू. माझ्या भाचीमध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. ती स्वतः लॉचं शिक्षण केलेलं होतं, सर्व गोष्टीत हुशार होती, पण तिच्या सासूला ती का आवडत नव्हती हे अजून कळालं नाही. त्याच्यामुळे ती तिला टॉर्चर करायची. एक वेळा ती चक्कर येऊन पडली रूम मध्ये, पण साधे त्या लोक तिच्यापर्यंत वरती पोहोचले नाही की ही 3 तास झाले की ही का वरती आहे. ती तापाने फणफणली असताना ते लोक वरती सुद्धा जाऊन बघितले नाही. शेवट ती पोरगी गाडी करून येवल्याला आली आणि स्वतः ऍडमिट झाली. डॉक्टरांचा माझ्या भावाला फोन आला की तुमची मुलगी अशी अशी आजारी झाली. माझा भाऊ मग बोलला की माझी मुलगी इतकी आजारी पडली, तुम्ही तिच्याकडे एवढं लक्ष देऊ नाही शकले का. तर त्यांचं सांगायचं असं होतं की तुझे वडील मला 4 लोकांमध्ये बोलले की तू लक्ष दिलं नाही, पण माझी भाची जर आज वरतून आजारी अवस्थेपर्यंत ती येवल्यापर्यंत पोहोचली, स्वतः ऍडमिट झाली, तर माझा भाऊ बोलणार ना का बाई तुम्ही लक्ष का दिलं नाही तिच्याकडे. मला न्याय पाहिजे. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.